हॅलो स्टुडंट्स, आज आपण स्टडी करणार आहोत एक न्यू इन्स्ट्रुमेंटची. तो आहे गॅल्व्हनोमीटर. म्हणजे आपण याच्या अगोदरच्या जेवढा काही व्हिडिओ बघितला, काही एक्सपेरिमेंट बघितला, त्यामध्ये आपण गॅल्व्हनोमीटरचा यूज केला आणि त्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की गॅल्व्हनोमीटरचा यूज आपण कशासाठी करतो. तर गॅल्व्हनोमीटरचा यूज आपण करंटला डिटेक्ट करण्यासाठी करतो. पण कितीही किंवा कोणताही करंट आपण गॅल्व्हनोमीटरने डिटेक्ट किंवा मेजर करू शकत नाही. म्हणजे आपल्याला पाहिजे असेल तेवढा करंट आपण गॅल्व्हनोमीटरने मेजर करू शकत नाही. तर काय असते गॅल्व्हनोमीटर याबद्दल आपण शॉर्टमध्ये बघणार आहोत. कारण की ह्या गॅल्व्हनोमीटरची डिटेलची जी स्टडी आहे तुम्हाला थोडा बहुत समजणार नाही यामध्ये. कारण की ह्याच्याबद्दल डिटेल स्टडी याच्यानंतर जो चॅप्टर नंबर 10 आहे त्यामध्ये याच्याबद्दल आपण डिटेल स्टडी करणार आहोत. सध्या गॅल्व्हनोमीटर कसा असते, काय असते, फक्त इमॅजिन करा. मी जसं सांगत आहो त्या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवा की असं काहीतरी एक इन्स्ट्रुमेंट असतो. मी तुम्हाला या अगोदरच्या एका व्हिडिओमध्ये गॅल्व्हनोमीटर कसा दिसतो ते तुम्हाला सांगितला होता. ठीक आहे. ज्याने नसेल बघितला ते व्हिडिओ बघा. त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजून जाईल की गॅल्व्हनोमीटर ॲक्च्युली कसा असतो. जे आपण सेकंड व्हिडिओ जे घेतला होते पार्ट 2, त्या पार्ट 2मध्येच मी तुम्हाला ते गॅल्व्हनोमीटर वगैरे कसं असते ह्याबद्दल तुम्हाला मी सांगितला होता. ओके, क्लिअर. त्यानंतर आता गॅल्व्हनोमीटर म्हणजे काय असते, याचा यूज काय आहे, आपण जो यामध्ये बघणार आहोत. म्हणजे या टॉपिकमध्ये जो दिला आहे ॲक्च्युअली हा जो टॉपिक आहे, हा टॉपिक यानंतर जो चॅप्टर आहे चॅप्टर नंबर 10 त्यामध्ये एक टॉपिक आहे मूव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटर. त्याची स्टडी केल्याच्या नंतरच याची स्टडी केला पाहिजे. बट आता आपल्याला या चॅप्टरमध्ये हा टॉपिक आलेला आहे तर आपण याला कवर करू. तुम्ही याला समजण्याचा प्रयत्न करा, समजून घ्या. त्यानंतर जेव्हा तो चॅप्टर चालू होईल आणि त्यामध्ये आपण जेव्हा मूव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटरबद्दल स्टडी करणार तेव्हा तुम्हाला हा जो टॉपिक आहे हा जास्त क्लिअर होईल. तसा आतासुद्धा कन्फ्यूज होणार नाही. आतासुद्धा तुम्हाला हा जो टॉपिक आहे हा क्लिअर होणारच आहे. ठीक आहे. लक्ष द्या काय असते गॅल्व्हनोमीटर. तर गॅल्व्हनोमीटर इज अ डिव्हाइस यूज टू डिटेक्ट वीक इलेक्ट्रिक करंट इन अ सर्किट. गॅल्व्हनोमीटर हा असा एक डिव्हाइस आहे ज्याचा यूज सर्किटमधला वीक म्हणजे लो करंट, स्मॉल करंटला, इलेक्ट्रिक करंटला मेजर करण्यासाठी आपण किंवा डिटेक्ट करण्यासाठी यूज करतो. म्हणजे एखादा सर्किट आहे, त्या सर्किटमध्ये छोटासा करंट जात जर असेल, त्या छोट्याशा करंटला मेजर करण्यासाठी गॅल्व्हनोमीटरचा यूज होतो. राईट लक्षात? ओके. बघा याच्या मधामध्ये काय असते, कसं असते गॅल्व्हनोमीटर. इट कंटेन्स कॉईल in between horseshoe magnet which defects after current flow. म्हणजे काय म्हटलं आहे की जो गॅल्व्हनोमीटर आहे त्या गॅल्व्हनोमीटरची कन्स्ट्रक्शन अशा टाईपची असते की एक बघा या टाईपचं तुम्हाला हॉर्सशू मॅग्नेट असतात. हॉर्सशू मॅग्नेटमध्ये समजते काय? जसं आपण घोडा बघितलं, तुम्ही हॉर्स बघितले, हॉर्सचं जे पाय असतात त्या पायाच्या खाली बघा त्याला आपण टाळ म्हणतो. त्या टाईपचं मॅग्नेट असतात आणि त्याच्या मॅग्नेटच्या आतमध्ये या टाईपची एक कॉईल असते. या टाईपची काय असते? कॉईल असते. आणि या कॉईलला इथून एक स्ट्रिंग लावलेला असतो आणि या कॉईलमध्ये ह्या स्ट्रिंगच्या थ्रू ह्या कॉईलमध्ये करंट येतो आणि ह्याच्या सेंटरमध्ये लावलेली असते एक निडल. काय लावलेली असते? निडल. त्याला आपण पॉइंटर म्हणतो, जो डिफ्लेक्शन शो करेल. हे जे निडल आहे, ही निडल समजा इथे एक स्केल लावली असते, ह्या स्केलवर ही निडल डिफ्लेक्ट होते. जसा करंट जाईल त्या पद्धतीने काय होते? डिफ्लेक्ट होते. तर अशी वर्किंग असते गॅल्व्हनोमीटर. आपल्याला टोटल गॅल्व्हनोमीटरपैकी फक्त निडलवर दिसतो. मी जो तुम्हाला गॅल्व्हनोमीटर दाखवलं होतं त्यामध्ये तुम्ही बघितलेला होता की फक्त आपल्याला स्केल आणि एक काय दिसतो? पॉइंटर म्हणजे एक निडल. बाकी जो काही कन्स्ट्रक्शन म्हणजे मॅग्नेट, कॉईल हे सर्व आतमध्ये असतात. सर्व काय असतात? आतमध्ये राहतील. क्लिअर? तर तुम्ही एवढं समजून घ्या की एक गॅल्व्हनोमीटरला काय असते? आतमध्ये कॉईल असते आणि ते कॉईल रोटेट होते. त्या कॉईलच्या मधामध्ये आणि निडल म्हणजे जे काही आपण पॉइंटरमधला याच्या मधामध्ये एक स्प्रिंग असतो ज्याच्या थ्रू ते रोटेट होते. निडल जे काही पॉइंटर आहे तो पॉईंट
डिफ्लेक्ट होते. तर करंट गेल्यामुळे कॉईल रोटेट होते. करंट गेल्यामुळे काय होते? कॉईल रोटेट होते आणि कॉईल रोटेट झाल्यामुळे स्प्रिंग थ्रू जो पॉइंटर आहे तो पॉइंटर डिफ्लेक्ट होते. क्लिअर? ओके. सो देअरफोर या मधामध्ये काय म्हटलं आहे की जो काय तुमचं गॅल्व्हनोमीटर आहे तो गॅल्व्हनोमीटरमध्ये एक कॉईल असते. एक काय असते? कॉईल असते. आणि जे कॉईल आहे ते कॉईल हॉर्स शू मॅग्नेट म्हणजे खूप असं छोटं छोटं हॉर्स शू टाईपचं या साईजचं या टाईपचं असं मॅग्नेट असतात. समजा या टाईपचं मॅग्नेट हा समजा नॉर्थ असेल तर या साईडला कोण राहील? साऊथ पोल असते. असं दोन मॅग्नेट आणि यांच्या मधामध्ये काय असते? कॉईल असते. यांच्या मधामध्ये काय राहते? कॉईल. तर हॉर्स शू मॅग्नेट आहेत त्यांच्या मधामध्ये कॉईल असते आणि ती जी कॉईल आहे ती कॉईल जेव्हा करंट फ्लो होईल आफ्टर करंट फ्लो जेव्हा त्या सर्किटमधून करंट फ्लो होईल ते करंट फ्लो झाल्याच्या नंतर ती जी कॉईल आहे ती कॉईल डिफ्लेक्ट होते म्हणजे रोटेट होते. कॉईल काय होते? डिफ्लेक्ट होते म्हणजेच काय होते? रोटेट होते. क्लिअर? ओके. सो देअरफोर द डिफ्लेक्शन शोज ऑन द स्केल प्रोव्हाइडेड विथ द हेल्प ऑफ पॉइंटर. मी तुम्हाला सांगितलं की जे काही कॉईल आहे त्या कॉईलच्या वर काय असते? एक निडल लावलेली असते. जे निडल आहे ते निडल जेव्हा कॉईल डिफ्लेक्ट होईल तेव्हा निडलसुद्धा काय होते? डिफ्लेक्ट होते. आणि ते जे डिफ्लेक्शन आहे ते डिफ्लेक्शन त्या निडल थ्रू त्याला आपण पॉइंटर म्हटलं आहे त्या पॉइंटर थ्रू स्केलवर काय होते? डिफ्लेक्शन शो होते. क्लिअर? स्केलवर काय होते? डिफ्लेक्शन शो होईल. सो देअरफोर इट हॅज कॅपॅसिटी टू कॅरी ॲट लिस्ट 1 मिली अँपिअर करंट. पण एक गोष्ट याचं असं असते की गॅल्व्हनोमीटर आपण सुरुवातीलाच म्हटला की गॅल्व्हनोमीटर हा वीक करंट मेजर करतो, डिटेक्ट करतो. वीक करंट म्हणजे लो करंट, खूप कमी करंट डिटेक्ट करतो. जास्त करंट डिटेक्ट करू शकत नाही. म्हणून म्हणजे कसं म्हटलं आहे बघा, फॉर एक्झाम्पल हा आहे तुमचा गॅल्व्हनोमीटर. मी फक्त टॉप व्ह्यू काढत आहे. हा काय आहे? तुमचा गॅल्व्हनोमीटर. याच्या आतमध्ये समजा इकडून काय येत आहे? करंट. याच्या आतमध्ये इथे काय आहे? एक कॉईल आहे. समजत आहे की नाही? मी काय म्हटला? एक गॅल्व्हनोमीटर आहे या टाईपचं. ह्या गॅल्व्हनोमीटरच्या इकडून काय येत आहे? करंट. आतमध्ये काय आहे? एक कॉईल. आणि इकडं काय जाईल? करंट निघून जाईल. आणि यामधून समजा इथे तुमची हे स्केल आहे. ह्या स्केलवर काय असते? तुमचा पॉइंटर. काय असते? पॉइंटर. इथून काय जाईल? करंट जाईल. बरोबर आहे? आता मी काय म्हटलो? हा मिली अँपिअर किंवा मायक्रो अँपिअरमध्ये करंट मेजर करतो. गॅल्व्हनोमीटर जो आहे तो मिली अँपिअरमध्ये किंवा मायक्रो अँपिअरमध्ये करंट मेजर करतो. हा अँपिअरचा करंट मेजर करू शकत नाही. का बरं? कारण याची कॅपॅसिटी तेवढीच असते. याची कॅपॅसिटी एवढी कमी असते की ह्या डिव्हाइसचं नावच आहे की वीक करंट म्हणजे खूप कमी करंट. मिली अँपिअरचा करंट मेजर करण्यासाठी याचा यूज होतो. याचा यूज जास्त करंट मेजर करण्यासाठी यूज होत नाही. जर का समजा गॅल्व्हनोमीटरने जास्त करंट मेजर केला असता तर ॲमीटरची गरज नसती पडली. म्हणून गॅल्व्हनोमीटर काय होतो? छोटासा करंट मेजर करतो. समजा फॉर एक्झाम्पल 10 मिली अँपिअर. 10 मिली अँपिअर. अँपिअर हा करंटचा युनिट आहे आणि 10 मिली अँपिअर म्हणजे खूप कमी करंट. आता मला सांगा की ह्या 10 मिली अँपिअरमध्ये तुमचा जो काही करंट म्हणजे जो काही गॅल्व्हनोमीटरचा पॉइंटर आहे तो पॉइंटर या पॉईंटपर्यंत आला. हे झाली तुमची स्केलची लास्ट रीडिंग. जास्तीत जास्त 10 मिली अँपिअर. आता आपण म्हटलं की नाही चला गॅल्व्हनोमीटरने आपण काय करू? 1 मिली अँपिअर. गॅल्व्हनोमीटर काय करेल? नाही बाबा मला एवढी मोठी रीडिंग मेजर करता येऊ शकत नाही. माझी लिमिट तर 10 मिली अँपिअर आहे. जर का समजा माझ्यामधून तुम्ही जास्त करंट जर फ्लो जर केला, जास्त करंट जर फ्लो केला तर मी ब्रेक होऊन जाईल. म्हणजे ॲक्च्युली काय होईल? तो फक्त 10 मिली अँपिअर करंट मेजर करू शकतो. खूप कमी. 10 मिली अँपिअर म्हणजेच 0.01 अँपिअर करंट. 0.001 अँपिअर करंट. 0.001 अँपिअर हा तर फक्त एवढाच करू शकते. आणि आपण याच्यामधून किती पाठवण्याचा प्रयत्न करतो? 1 अँपिअर करंट पाठवण्याचा प्रयत्न करतो. मग मला सांगा की गॅल्व्हनोमीटर हा छोटासा करंटच मेजर करू शकते आणि आपण त्याच्या मधामधून पूर्ण 1 अँपिअर करंट जर पाठवला तर मग तो जो काही गॅल्व्हनोमीटर आहे तो गॅल्व्हनोमीटर काय होईल? ब्रेक होऊन जाईल. म्हणजे याच्यामधला जो स्प्रिंग आहे तो स्प्रिंग काय होईल? ब्रेक होईल. क्लिअर? ओके. जर का समजा इथून आपण 10 मिली अँपिअरचा करंट पाठवला, 10 मिली अँपिअरचा करंट गॅल्व्हनोमीटर मेजर करू शकतो. कारण की गॅल्व्हनोमीटर हा असा डिव्हाइस आहे की तो खूप कमी
खूप कमी करंट जो आहे तो खूप कमी करंट मेजर करतो किंवा डिटेक्ट करतो. तर हा जो करंट आहे, समजा फॉर एक्झाम्पल ना, आपण एक्झाम्पल घेत आहोत ना, तर तुम्हाला वाटेल की फक्त गॅल्व्हनोमीटर 10 मिली अँपिअरपर्यंतच करंट मेजर करतो. मिली अँपिअरचा करंट मेजर करतो. तर ह्या गॅल्व्हनोमीटरची समजू आपण कॅपॅसिटी फॉर एक्झाम्पल 10 मिली अँपिअर आहे. आता जर का समजा मी या मधामध्ये 5 मिली अँपिअर जर पाठवला, तर हे निडल या ठिकाणी उरेल, राईट. आता जर का मी ह्या 5 मिली अँपिअरला जर मी 10 मिली अँपिअर जर केला, तर हाच याला 10 जर केला मी, तर हाच निडल इथपर्यंत जाईल. याच्यानंतर ही निडल जाऊ शकत नाही. इथं झाला हा फायनल पॉईंट. म्हणजे याचा अर्थ 10 मिली अँपिअरवर हा जो काही डिफ्लेक्शन आहे कोणाचा, पॉइंटरचा, हा कसा झाला, फुल स्केल डिफ्लेक्शन झाला. काय झाला, फुल स्केल डिफ्लेक्शन. म्हणजे तो या ठिकाणी 0वर होता, इथून तो 10 मिली अँपिअरमध्ये इथपर्यंत जाऊन पोहोचला. म्हणजे काय झालं, याचा फुल स्केल डिफ्लेक्शन. म्हणजे हा जो करंट आहे, हा करंट कोणता करंट होईल, फुल स्केल डिफ्लेक्शनचा करंट होईल. काय होईल, फुल स्केल. याच्यानंतर त्याला मधून आपण त्या गॅल्व्हनोमीटरमधून आपण करंट पास करू शकत नाही. ही झाली त्याची मॅक्झिमम लिमिट. म्हणजे असं समजू आपण की गॅल्व्हनोमीटरमधून जाणारा मॅक्झिमम करंट, गॅल्व्हनोमीटरच्या कॅपॅसिटीनुसार जो मॅक्झिमम करंट आहे तो झाला त्याचा फुल स्केल करंट किंवा फुल स्केल डिफ्लेक्शनचा करंट झाला. समजला फुल स्केल डिफ्लेक्शन कसा होते. ओके. सो देअरफोर यामध्ये आपण म्हटलं आहे की दज गॅल्व्हनोमीटर कॅन बी यूज्ड ॲज ॲन ॲमीटर ऑर व्होल्टमीटर विथ सुटेबल मॉडिफिकेशन. बट एक गोष्ट याच्यामध्ये चांगली अशी आहे की आपण गॅल्व्हनोमीटरमध्येच, जो गॅल्व्हनोमीटर असते त्यामध्येच थोडा आपण ॲडजस्टमेंट केला किंवा काही थोडा मॉडिफिकेशन केला, तर त्या गॅल्व्हनोमीटरलाच आपण ॲमीटर म्हणून किंवा व्होल्टमीटर म्हणून यूज करू शकतो. राहील लक्षात. बरं, ॲमीटर म्हणजे काय होते, तर ॲमीटर आणि व्होल्टमीटर याबद्दल तर आपण आता समोर स्टडी करणारच आहोत. तर आपण गॅल्व्हनोमीटरलाच ॲमीटर आणि या गॅल्व्हनोमीटरलाच व्होल्टमीटरमध्ये आपण व्होल्टमीटर म्हणून यूज करू शकतो. फक्त त्यामध्ये थोडासा काय करावा लागतो, मॉडिफिकेशन करावं लागेल. काय करावं लागेल, मॉडिफिकेशन. थोडासा मॉडिफिकेशन केला की तो तुम्हाला काय मिळेल, व्होल्टमीटर किंवा त्यालाच आपण काय बनवू शकतो, ॲमीटरसुद्धा बनवू शकतो. तर तेच आपल्याला स्टडी करायचं आहे की आपण गॅल्व्हनोमीटरला ॲमीटर कसं बनवू शकतो आणि गॅल्व्हनोमीटरला आपण व्होल्टमीटर कसं बनवू शकतो. क्लिअर. ओके. तर इथपर्यंत समजलं. राहील लक्षात की गॅल्व्हनोमीटर काय असते. गॅल्व्हनोमीटर हा एक असा डिव्हाइस आहे ज्या डिव्हाइसने आपण वीक म्हणजे खूप स्मॉल करंट डिटेक्ट करू शकतो. स्मॉल, एवढा स्मॉल जसं मिली अँपिअर, मायक्रो अँपिअरचा करंट डिटेक्ट करू शकतो. जास्त करंट आपण गॅल्व्हनोमीटरने डिटेक्ट करू शकत नाही. क्लिअर. ओके. आणि गॅल्व्हनोमीटरची लिमिट आहे, त्या लिमिटचा जो काही मॅक्झिमम करंट आहे तो मॅक्झिमम करंट म्हणजेच होते तुमचा फुल स्केल डिफ्लेक्शनचा करंट. काय होतो, फुल स्केल डिफ्लेक्शनचा करंट. आणि आपल्याला एक गोष्ट माहीत आहे, आपण सुरुवातीपासूनच स्टडी करत आला की करंट केव्हा प्रोड्यूस होतो, जेव्हा त्यामध्ये रेजिस्टन्स असेल. मग मी काय म्हटलो, गॅल्व्हनोमीटरमधून तर करंट फ्लो होणारच आहे. जो काही करंट, वीक करंट जरी फ्लो होत आहे, याचा अर्थ गॅल्व्हनोमीटरमधून करंट फ्लो होईलच. तर तो जो काही करंट आहे तो करंट फ्लो होता, याचा अर्थ गॅल्व्हनोमीटरमध्ये काही ना काही काय असेल, रेजिस्टन्स असेल. काय असेल, रेजिस्टन्स राहतो. क्लिअर. ओके. तो समोर बघू आपण काय आहे. तर नेक्स्ट हेडिंग आहे तुम्हाला छोटीशी की गॅल्व्हनोमीटर ॲज ॲन ॲमीटर. गॅल्व्हनोमीटरला आपण ॲमीटर म्हणून कसा यूज करू शकतो याबद्दलची स्टडी आहे. तर लक्ष द्या. असं नका समजू की जो गॅल्व्हनोमीटर आहे त्यालाच आपण ॲमीटर म्हणून यूज करू शकतो. त्याच्या मधामध्ये काहीतरी ॲड करावं लागेल. त्याच्या मधामध्ये अशी काहीतरी गोष्ट ॲड करायची ज्याच्यामुळे आपण गॅल्व्हनोमीटरला ॲमीटर बनवू शकतो. गॅल्व्हनोमीटरला काय बनवू शकतो, ॲमीटर. तर कसं बनवू शकतो, लक्ष द्या. लेट IS अँड G, बरं, IS अँड G बी द फुल स्केल डिफ्लेक्शन अँड रेजिस्टन्स ऑफ कॉईल ऑफ मुव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटर. मी काय म्हटलं होतं, गॅल्व्हनोमीटरमध्ये कॉईल असते आणि ती जे कॉईल आहे ती कॉईल डिफ्लेक्ट होते, म्हणजेच काय होते, मूव्ह होते.
मूव्ह होते, म्हणून त्या गॅल्व्हनोमीटरला आपण काय म्हणतो, मूव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटर. काय म्हणतो, मूव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटर. आणि मी काय म्हटलं, जो काही गॅल्व्हनोमीटर आहे त्या गॅल्व्हनोमीटरमधून जो काही करंट जाईल, तो करंट जो मॅक्झिमम करंट असतो त्या मॅक्झिमम करंटला आपण काय म्हणतो, फुल स्केल डिफ्लेक्शनचा करंट म्हणतो. म्हणून तो जो फुल स्केल डिफ्लेक्शनचा करंट जो गॅल्व्हनोमीटरच्या मॅक्झिमम करंट गॅल्व्हनोमीटरच्या कॅपॅसिटीनुसार जो मॅक्झिमम करंट जाणार आहे तो म्हणजे आपण कशाने डिनोट केला, आय एसने. कशाने डिनोट केला, आय एसने. ॲक्च्युली आय एस नाही पाहिजे, सॉरी, हा इथे आय जी हवं आहे, करेक्शन करून घ्याल. आय जीने डिनोट करतो आपण जनरली. जो गॅल्व्हनोमीटरमधून जाणारा करंट आहे फुल स्केल डिफ्लेक्शनचा करंट, त्याला आपण कशाने डिनोट करतो, आय जीने. तर आय जी करून घ्याल. ओके. त्यानंतर जी म्हणजे काय होईल, तर मी तुम्हाला सांगितलं होतंच की कोणत्याही कॉईलमधून किंवा सर्किटमधून जर करंट जायचं असेल तर करंट जाण्यासाठी कशाची गरज पडते, रेझिस्टन्सची गरज. मग गॅल्व्हनोमीटरमधून जर करंट फ्लो करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला रेझिस्टन्सची गरज पडेल. तर गॅल्व्हनोमीटरचा जो रेझिस्टन्स आहे त्या रेझिस्टन्सला आपण कशाने डिनोट करतो, कॅपिटल जीने. कशाने डिनोट करतो, कॅपिटल जी. क्लिअर. तर जी म्हणजे रेझिस्टन्स ऑफ गॅल्व्हनोमीटर आणि आय जी म्हणजे फुल स्केल डिफ्लेक्शन करंट ऑफ गॅल्व्हनोमीटर. काय होते, फुल स्केल डिफ्लेक्शन करंट ऑफ गॅल्व्हनोमीटर. ओके. ओके. तर इट कॅन बी कन्व्हर्टेड इनटू ॲन ॲमीटर. तर आपल्याला गॅल्व्हनोमीटरला कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे आता, ॲमीटरमध्ये. म्हणजे जो गॅल्व्हनोमीटर आहे त्या गॅल्व्हनोमीटरला आपल्याला काय बनवायचं आहे, ॲमीटर बनवायचं आहे. काय बनवायचं आहे, ॲमीटर. तर गॅल्व्हनोमीटरला ॲमीटर बनवण्यासाठी काय करावं लागेल ते आपण बघूया. चल लक्ष द्या. टू कन्वर्ट MCG, MCG म्हणजे मूव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटर इनटू ॲन ॲमीटर, द फॉलोविंग मॉडिफिकेशन आर नेसेसरी. ज्या खाली स्टेप्स दिल्या आहेत एवढ्या गोष्टी करणे आवश्यक आहे गॅल्व्हनोमीटरला कशामध्ये कन्वर्ट करण्यासाठी, ॲमीटरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी. सो देअरफॉर इट्स नंबर 1 बघा, इट्स इफेक्टिव्ह करंट कॅपॅसिटी मस्ट बी इन्क्रीज्ड. जे गॅल्व्हनोमीटरची इफेक्टिव्ह करंट कॅपॅसिटी आहे तिला इन्क्रीज करावं लागेल. बरं, आता इफेक्टिव्ह करंट कॅपॅसिटी म्हणजे काय, लक्ष द्या. एक काय आहे, गॅल्व्हनोमीटर या टाईपची कॉईल असते आतमध्ये, हा गॅल्व्हनोमीटर निघेल. पण मला सांगा, समजा फॉर एक्झाम्पल याची कॅपॅसिटी तर 10 मिली ॲम्पियर आहे. किती, 10 मिली ॲम्पियर. आणि या सर्किटमध्ये आपण समजा, चला फॉर एक्झाम्पल 10 ॲम्पियर, चला 10 ॲम्पियरचा करंट पाठवायचा आहे. मला सांगा हा किती आहे, 10 ॲम्पियर. कॉईलमधून किती जाऊ शकते, 10 मिली ॲम्पियर. पॉसिबल आहे का, कॉईल ह्या 10 ॲम्पियरपैकी 10 मिली ॲम्पियर घेईल, पण बाकी जो ॲम्पियर आहे तो तर ॲज इट इज राहील ना. मग त्याला काहीतरी बनवावं लागेल. तर ह्या जो गॅल्व्हनोमीटरची जे इफेक्टिव्ह करंटची कॅपॅसिटी आहे ती इन्क्रीज करावं लागेल. इफेक्टिव्ह करंट कोणता, हा 10 ॲम्पियर म्हणजे तुमचा इफेक्टिव्ह करंट जो ॲक्च्युअली येत आहे. इफेक्टिव्ह म्हणजे ॲक्च्युअल करंट. 10 ॲम्पियर म्हणजे तुमचा इफेक्टिव्ह म्हणजे ॲक्च्युअल करंट. तर हे ॲक्च्युअल करंट तुमची जे काही कॅपॅसिटी आहे कोणाची, गॅल्व्हनोमीटरची ॲक्च्युअल करंटला पास करण्याची किंवा ॲक्च्युअल करंटला डिटेक्ट करण्याची, तिला इन्क्रीज करावं लागेल. तिला कसं इन्क्रीज केलं जाते ते आपण समोर बघू आता. क्लिअर. तर हे जे इफेक्टिव्ह करंटची जी कॅपॅसिटी आहे कोणाची, गॅल्व्हनोमीटरची, ते इन्क्रीज करणे आवश्यक आहे. सेकंड पॉईंट असा आहे तुमचा, सेकंड पॉईंट बघा. सेकंड पॉईंट असा आहे की इट्स इफेक्टिव्ह रेझिस्टन्स मस्ट बी डिक्रीजेस. Effective resistance must be decreased. To decrease resistance, the finite resistance G of the galvanometer must have to be connected in series. लक्ष द्या काय म्हटलं आहे, याचं मिनिंग काय होते. इफेक्टिव्ह करंट इन्क्रीज करण्यासाठी इफेक्टिव्ह रेझिस्टन्सला डिक्रीज करावं लागेल. आता इफेक्टिव्ह करंटला इन्क्रीज करण्यासाठी इफेक्टिव्ह रेझिस्टन्सला डिक्रीज करणे म्हणजे काय, आणि का बरं इफेक्टिव्ह रेझिस्टन्सला डिक्रीज करावं लागेल. तर आपल्याला एक गोष्ट माहीत आहे की करंट इज ऑलवेज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू रेझिस्टन्स. जर करंट वाढवायचं असेल तर रेझिस्टन्सला काय करावं लागेल, कमी करावं लागेल. जेव्हा रेझिस्टन्स कमी होईल तेव्हा तुमचा करंट इन्क्रीज होईल. जेव्हा रेझिस्टन्स डिक्रीज होईल तेव्हा तुमचा करंट इन्क्रीज होईल. तर रेझिस्टन्सला डिक्रीज करण्यासाठी
तुम्हाला जो गॅल्व्हनोमीटर आहे त्या गॅल्व्हनोमीटरला त्या सर्किटसोबत सिरीजमध्ये लावावं लागेल. बरं सिरीजमध्ये का बरं लावावं लागेल? कारण की लक्षात ठेवा सिरीजमध्ये तुमचा करंट कॉमन असतो. सिरीजमध्ये करंट चेंज होत नाही आणि पॅरललमध्ये व्होल्टेज चेंज होत नाही. म्हणजे पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये आणि सिरीज कॉम्बिनेशन, आता याच्याबद्दल आपण आता तुम्हाला याच्याबद्दलची स्टडी नाही झालेली आहे. इलेक्ट्रोस्टॅटिक चॅप्टरमध्ये आपण याची स्टडी करणार आहोत. पण लक्षात ठेवा की सिरीज कॉम्बिनेशनमध्ये करंट सेम असतो आणि पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये व्होल्टेज सेम असतो. तर करंट सेम असतो यामुळे आपल्याला सांगा हा जो गॅल्व्हनोमीटर आहे, ह्या गॅल्व्हनोमीटरचा जो रेझिस्टन्स आहे तो तर फिक्स राहणार आहे. त्या रेझिस्टन्सला आपण चेंज करू शकत नाही. तर त्याला चेंज करू शकत नाही म्हणून समजा हा वायर आहे ज्याच्या मधामधून समजा फॉर एक्झाम्पल 1 एम्पियर करंट येत आहे आणि ह्या वायरला काय लावला इकडे? गॅल्व्हनोमीटर लावला आहे ज्याचा रेझिस्टन्स फिक्स्ड आहे. तर ह्या गॅल्व्हनोमीटरच्या रेझिस्टन्सला ह्या इफेक्टिव्ह करंटसोबत काय करावं लागेल? सिरीजमध्ये लावावं लागेल. एकाच लाईनमध्ये लावला आहे. एकाच लाईनमध्ये असणे म्हणजेच सिरीजमध्ये असणे. तर कशामध्ये लावावं लागेल? सिरीजमध्ये. जेव्हा आपण गॅल्व्हनोमीटरला इफेक्टिव्ह करंटसोबत सिरीजमध्ये लावणार तेव्हा त्याचा जो काय करंट इफेक्टिव्ह करंट आहे तो इन्क्रीज होईल. कसं इन्क्रीज होईल तो सुद्धा मी सांगतो समोर. इथपर्यंत क्लिअर झाला? ओके. तर आपण काय म्हटलं? गॅल्व्हनोमीटरचा जो रेझिस्टन्स आहे त्या गॅल्व्हनोमीटरच्या रेझिस्टन्सला कुठे कनेक्ट करावं लागेल? त्या कंडक्टर किंवा वायरसोबत सिरीजमध्ये कनेक्ट करावं लागेल. आणि जेव्हा तो सिरीजमध्ये आपण कनेक्ट करणार, जेव्हा आपण दुसरा जो इफेक्टिव्ह रेझिस्टन्स आहे जो जिथून इफेक्टिव्ह करंट येणार आहे त्याचा इफेक्टिव्ह रेझिस्टन्सला आपण डिक्रीज करू शकतो. तर लक्ष द्या, आयडियली ॲमीटर शूड हॅव झिरो रेझिस्टन्स. जर का समजा इनिशियली जर बघितलं आपण किंवा जे आपण ॲमीटर यूज करतो त्याच्या मधामध्ये जे तुमचं रेझिस्टन्स आहे त्या रेझिस्टन्सला टोटली झिरो करून घेतो. का बरं झिरो करून घेतो? की आपल्याला माहीत आहे जेवढा रेझिस्टन्स कमी तेवढा करंट जास्त मिळतो. म्हणजे आपण 1 एम्पियर जर करंट पाठवला आणि रेझिस्टन्सच झिरो जर केला आपण तर करंट 1 एम्पियरचा 1 एम्पियरच मिळेल. त्याला अपोजच कोणी करणारच नाही तर तो कमी होईल का? नाही, कमी होणार नाही. म्हणून जनरली ॲमीटरमध्ये आपण काय करतो? झिरो रेझिस्टन्सच यूज करतो. काय यूज करतो? झिरो रेझिस्टन्स यूज करतो. चला त्यानंतर पॉईंट नंबर 3 काय आहे? पॉईंट नंबर 3 बघा. द एक्स्ट्रा इफेक्टिव्ह फ्लोविंग करंट मे डॅमेज सर्किट. खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे, लक्ष द्या. याच्यावर आपल्याला समोरची स्टडी आहे. द एक्स्ट्रा इफेक्टिव्ह फ्लोविंग करंट मे डॅमेज सर्किट. आता एक्स्ट्रा इफेक्टिव्ह करंट म्हणजे काय? आपण किती करंट पाठवत आहोत? ॲक्च्युअल करंट किती येत आहे? 1 एम्पियर. बरं 1 एम्पियर म्हणजे किती होते? तर 1 एम्पियर म्हणजे होते 1000 मिली एम्पियर. त्याला लक्षात ठेवा, 1 एम्पियर म्हणजे किती होते? 1000 मिली एम्पियर. आणि याला आपण काय लावला? गॅल्व्हनोमीटर. याला काय लावला? गॅल्व्हनोमीटर. मग आपला जो गॅल्व्हनोमीटर आहे हा गॅल्व्हनोमीटरची कॅपॅसिटी किती? 10 मिली एम्पियरची. आणि येत किती आहे? 1000 मिली एम्पियर. तर मला सांगा हा एक्सेस म्हणजे जास्तचा करंट होईल. हा जो 10 मिली एम्पियर याची कॅपॅसिटी गॅल्व्हनोमीटरची आणि 1000 मिली एम्पियर येत आहे म्हणजे याचा अर्थ 990 मिली एम्पियर करंट हा एक्स्ट्राचा होत आहे गॅल्व्हनोमीटरसाठी. होत आहे 990 मिली एम्पियर करंट हा एक्स्ट्राचा होत आहे. तर ह्या एक्स्ट्रा करंटला आपल्याला काहीतरी या एक्स्ट्रा करंटला या एक्स्ट्रा करंटसाठी असं काहीतरी करावं लागेल की तो गॅल्व्हनोमीटरमधून जायला नको. अदरवाईज काय होईल? अदरवाईज जर का समजा टोटल 1000 मिली एम्पियर करंट गॅल्व्हनोमीटरमधून गेला तर त्याच्या लिमिटच्या बाहेर होईल आणि तो जो गॅल्व्हनोमीटर आहे गॅल्व्हनोमीटर काय होऊ शकते? डॅमेज होऊ शकते. काय होऊ शकते? डॅमेज. म्हणून तो डॅमेज कमी करण्यासाठी रिड्यूस धिस डॅमेज अ लो रेझिस्टन्स मस्ट बी कनेक्टेड पॅरलली. तो जो काही तुमचा डॅमेज होणार होता एक्स्ट्राच्या करंटमुळे, आता 1000 मिली एम्पियर करंट पाठवल्यानंतर 100% तो गॅल्व्हनोमीटर डॅमेज होणारच आहे. तो डॅमेज होणारा करंट आहे तो डॅमेज होऊ नये, गॅल्व्हनोमीटर डॅमेज होऊ नये म्हणून हा जो 990 मिली एम्पियर करंट आहे तो दुसऱ्या साईडने पाठवला जाते.
मग हा दुसऱ्या साईडने जाणार केव्हा? जेव्हा याच्या दुसऱ्या साईडने एक काय लावले जाते? एक लावले जाते सर्किट. काय लावले जाते? सर्किट. आणि त्या सर्किटमध्ये एक छोटासा रेजिस्टन्स लावले जाते. बरं, छोटासा रेजिस्टन्स का बरं लावले जाते? कारण की आपल्याला 1000 मिली अँपिअरपैकी फक्त 10 मिली अँपिअर गॅल्व्हनोमीटरमधून पाठवायचं आहे आणि 990 मिली अँपिअर दुसऱ्या वेने पाठवायचं आहे. तर दुसऱ्या वेने जेवढा जास्त करंट जाईल जेवढा कमी रेजिस्टन्स असेल. बरोबर आहे? मला सांगा, गॅल्व्हनोमीटरमधून 10 मिली अँपिअर गेल्यानंतर बाकी जो उरलेला करंट आहे त्याला तर मला आपल्याला पाठवणेच आहे. त्याला पाठवण्यासाठी व्हेरी लो रेजिस्टन्स यूज केला जाईल. काय यूज केला जाते? व्हेरी लो रेजिस्टन्स. आणि व्हेरी लो रेजिस्टन्स यूज केला का बरं जाते? कारण का जेवढा आपण रेजिस्टन्स कमी यूज करणार तेवढा करंट जास्त फ्लो होईल. जेवढा रेजिस्टन्स आपण कमी यूज करणार तेवढा करंट जास्त फ्लो होईल. म्हणून आपण एक लो रेजिस्टन्स तोही गॅल्व्हनोमीटरला कसं लावतो? पॅरललमध्ये. आणि पॅरललमध्ये लावण्याचं कारण असं आहे की पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये करंट डिस्ट्रीब्यूट होते. मी सांगितलं आता थोड्या वेळा अगोदर, सिरीज कॉम्बिनेशनमध्ये करंट सेम असते, पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये करंट डिस्ट्रीब्यूट होते. सिरीज कॉम्बिनेशनमध्ये व्होल्टेज डिस्ट्रीब्यूट होते आणि पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये व्होल्टेज सेम असते. क्लिअर? तर सिरीज कॉम्बिनेशनमध्ये करंट सेम, पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये व्होल्टेज सेम. सिरीज कॉम्बिनेशनमध्ये व्होल्टेज डिफरंट म्हणजे डिस्ट्रीब्यूट होईल आणि पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये करंट डिस्ट्रीब्यूट होईल. ठीक आहे? तर करंट डिस्ट्रीब्यूट व्हायला पाहिजे, या साईडला 10 मिली अँपिअर आणि बाकीचा रिमेनिंग या साईडला जायला पाहिजे. म्हणून आपण एक व्हेरी लो रेजिस्टन्स पॅरललमध्ये कनेक्ट करतो आणि व्हेरी लो रेजिस्टन्स गॅल्व्हनोमीटरच्या पॅरललमध्ये कनेक्ट केल्यानंतर तो जो काही रिमेनिंग करंट आहे तर त्या रेजिस्टन्समधून फ्लो होऊन इथे येईल आणि इथे दोन्ही करंट मिळून आपल्याला काय मिळेल? रीडिंग मिळतं. काय मिळतं? रीडिंग मिळतं. क्लिअर? राहील लक्षात? तर जो लो रेजिस्टन्स आहे, जो व्हेरी लो रेजिस्टन्स आपण यूज करतो कशामध्ये? पॅरललमध्ये, त्या रेजिस्टन्सला म्हटल्या जाते शंट रेजिस्टन्स. काय म्हटलं जाते? शंट रेजिस्टन्स. त्याला एसने डिनोट करतो आपण. कशाने? एसने. तर जो लो रेजिस्टन्स आहे जो आपण पॅरललमध्ये यूज करतो कोणाच्या? गॅल्व्हनोमीटरच्या. कशासाठी? एक्स्ट्राचा करंट जो आहे सर्किटमधला त्या एक्स्ट्राच्या करंटला फ्लो करण्यासाठी. कारण की एक्स्ट्राचा जो करंट आहे तो त्या सर्किटला किंवा गॅल्व्हनोमीटरला डॅमेज करू शकतो. डॅमेज करू नये म्हणून त्याला बाहेर काढण्यासाठी किंवा दुसऱ्या वेने पाठवण्यासाठी गॅल्व्हनोमीटरच्या पॅरललमध्ये आपण एक रेजिस्टन्स यूज करतो ना, त्या रेजिस्टन्सला म्हटल्या जाते जो लो रेजिस्टन्स यूज करतो त्याला म्हटलं जाते शंट रेजिस्टन्स. काय म्हटलं जाते? शंट रेजिस्टन्स. आणि कशाने डिनोट करतो आपण? यसने डिनोट करतो. कशाने डिनोट करतो? यस. क्लिअर? राहील लक्षात? राहील का? तर इथपर्यंत समजला की नाही? ओके. आता आपण याच्यासमोर शंट रेजिस्टन्स काय होते, शंट रेजिस्टन्समधून जाणारा करंट किती असते किंवा गॅल्व्हनोमीटरमधून जाणारा करंट किती असते, ह्या सर्व गोष्टी फाईंड करणार आहोत. म्हणजे ॲक्च्युअली आपण शंट रेजिस्टन्सचा यूज काय आहे तो बघणार आहोत समोर याच्यानंतर. इथपर्यंत क्लिअर झाला? झाला की नाही? ओके. चल लक्ष द्या आता समोर काय समोर बघा. युजेस ऑफ शंट. जो शंट रेजिस्टन्स आहे त्या शंट रेजिस्टन्सचे युजेस काय आहेत, कशासाठी यूज करतो आणि कसं यूज करतो, नंतर आपण त्याचं काय बघणार? कॅल्क्युलेशन बघणार. ठीक आहे? ओके. आता जसं सांगितलं त्याप्रमाणे टोटल करंट आय इथून येत आहे आणि त्याला येण्यासाठी कॅपिटल आर एक रेजिस्टन्स लावला आहे ज्याच्यामुळे तो करंट येत आहे. तो करंट इथे आल्याच्यानंतर या पॉईंटवर येईल. या पॉईंटवर आल्याच्यानंतर आपण एक काय लावतो? हा जो येणारा करंट आहे, ह्या येणाऱ्या करंटला याला आपण फुल स्केल करंट म्हणतो. हा जो टोटल करंट आहे इफेक्टिव्ह करंट बनतो. ह्या इफेक्टिव्ह करंटला सिरीजमध्ये काय लावतो आपण? गॅल्व्हनोमीटर. तर याच्या सिरीजमध्ये म्हणजे एका लाईनमध्ये काय लावला आहे? गॅल्व्हनोमीटर लावला आहे. ज्याच्यामधून जो जाणारा करंट आहे तो करंट कोणता आहे? आय जी. गॅल्व्हनोमीटरमधून जाणारा करंट काय आहे? आय जी. बरं, तो नंतर सांगतो मी तुम्हाला. टोटल करंट आय, इफेक्टिव्ह करंट या पॉईंटवर आल्यानंतर या पॉईंटच्या सिरीजमध्ये म्हणजे ह्या इफेक्टिव्ह करंटला सिरीजमध्ये आपण काय लावला? गॅल्व्हनोमीटर. त्या गॅल्व्हनोमीटरला पॅरललमध्ये काय लावला? शंट रेजिस्टन्स.
काय लावला? शंट रेजिस्टन्स. आता का बरं शंट रेजिस्टन्स लावतो हे तुम्हाला माहिती आहे. सो देअरफॉर हा येणारा जो टोटल करंट आहे, म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल हा 1000 मिली अँपिअर जो करंट येणारा आहे, हा येणारा करंट या पॉईंटपासून काही करंट गॅल्व्हनोमीटरकडे जाईल आणि काही करंट कुठे जाईल? शंटमधून जाईल. तर काही करंट गॅल्व्हनोमीटरमधून जाईल. जो करंट गॅल्व्हनोमीटरमधून जाईल, जेवढी गॅल्व्हनोमीटरची कॅपॅसिटी असेल तेवढाच करंट गॅल्व्हनोमीटरमधून जाऊ शकते. सो जो जाणारा मॅक्झिमम करंट आहे कशामधून? गॅल्व्हनोमीटरमधून, त्याला म्हणतो आपण फुल स्केल डिफ्लेक्शन करंट, जो किती आहे? IG. किती आहे? IG. समजा फॉर एक्झाम्पल 10 मिली अँपिअर जर का गॅल्व्हनोमीटरमधून गेला, तर बाकी उरलेला करंट किती? 990 मिली अँपिअर. तो कुठून जाईल? शंटमधून जाईल. तर जो शंट रेजिस्टन्समधून जाणारा जो करंट आहे, त्या करंटला आपण कशाने डिनोट करू? ISने. कशाने? ISने. सो टोटल करंट आयमधून गॅल्व्हनोमीटरमधून जाणारा करंट IG आणि बाकी रिमेनिंग करंट जो कुठून जात आहे? शंटमधून, त्या करंटला आपण काय म्हटला? IS. काय म्हटला? IS म्हटलं. क्लिअर? ओके. आता लक्ष द्या काय दिलं आहे. इट इन्क्रीजेस द रेंज ऑफ ॲमीटर. म्हणजे ॲमीटरची जी रेंज आहे, डिटेक्ट करण्याची जी रेंज आहे, करंट मेजर करण्याची रेंज आहे, तो रेंज इन्क्रीज करण्यासाठी आपण शंट रेजिस्टन्सचा यूज करतो. ती जे काय रेंज आहे ते ॲमीटरची रेंजला इन्क्रीज करण्यासाठी कशाचा यूज करतो? शंट रेजिस्टन्सचा यूज करतो. सेकंड नंबर काय दिला आहे? इट इज यूज टू डायव्हर्ट अ It is used to divert a large part of total current by providing an alternate path, and thus it protects the instrument from damage. याचा यूज कशासाठी होते? की जो करंट आहे, त्या जास्तचा करंट म्हणजे जो टोटल करंट आहे, त्या टोटल करंटचा जास्तचा जो पार्ट आहे, सिंपल आहे. 1000 मिली अँपिअरपैकी गॅल्व्हनोमीटरमधून फक्त 10 मिली अँपिअर चालला, 990 मिली अँपिअर आपल्याला रिमेनिंग आहे. तर जो एक्स्ट्राचा लार्ज पार्ट आहे, म्हणजे 990 हा लार्ज पार्ट आहे. हा जो लार्ज पार्ट आहे कोणापैकी? टोटल करंटपैकी. त्या टोटल करंटपैकी लार्ज जो म्हणजे जास्तचा करंटचा जो आहे, जास्तचा करंट आहे, त्या जास्तच्या करंटला एक्स्ट्राचा अल्टरनेट पाथ देऊन त्या इन्स्ट्रुमेंटला डॅमेज होण्यापासून प्रोटेक्ट करण्यासाठी शंट रेजिस्टन्सचा यूज केला जाते. काय यूज केला जाते? शंट रेजिस्टन्सचा यूज केला जाते. क्लिअर? राहील लक्षात? ओके. त्यानंतर तुमचा तिसरा काय यूजेस आहे याचा? की इट डिक्रीजेस द रेजिस्टन्स बिटवीन द पॉईंट टू व्हिच इट कनेक्टेड. आणि शंट रेजिस्टन्स काय करतो? तो जो काही मेन रेजिस्टन्स आहे, कोणता रेजिस्टन्स? हा जो R रेजिस्टन्स आहे, हा R रेजिस्टन्सला डिक्रीज करून, म्हणजे R रेजिस्टन्सचा एक डिक्रीज कमी पार्ट जो आहे, तो कमी रेजिस्टन्स इथे यूज करून तो जो करंट आहे त्या करंटला डायव्हर्ट करून या साईडने आपण त्याला घेऊन जातो. यासाठी कशाचा यूज होते? शंट रेजिस्टन्सचा यूज होते. क्लिअर? ओके. सो देअरफॉर कन्सिडर I इज द टोटल करंट थ्रू सर्किट. जो सर्किट आहे त्या सर्किटमधून जाणारा टोटल करंट म्हणजे किती? I. टोटल करंट किती आहे? I आहे. देन IG and IS is the current through galvanometer and shunt resistance S respectively. गॅल्व्हनोमीटरमधून जो जाणारा करंट आहे त्या करंटला आपण काय म्हटलं? IG. आणि जो शंट रेजिस्टन्स आहे त्या शंट रेजिस्टन्समधून जाणाऱ्या करंटला आपण काय म्हटलं? IS. काय म्हटलं? IS म्हटलं. क्लिअर? सो देअरफॉर यामध्ये जर बघाल, सो देअरफॉर I इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला? IG प्लस IS. I इक्वल टू काय मिळेल? IG प्लस IS. कसं? लक्ष द्या. अकॉर्डिंग टू किर्चॉफ्स करंट लॉ, हा म्हणजे काय झाला? जंक्शन. जंक्शनवर येणारा करंट इज इक्वल टू सम ऑफ जाणारा करंट होते. येणारा करंट किती आहे? I ह्या जंक्शनवर इज इक्वल टू सम ऑफ जाणारा करंट. जाणारा करंट कोणता कोणता आहे? एक आहे IG आणि एक आहे IS. यांची सम. यांची काय होते? सम. सो देअरफॉर I इज इक्वल टू आपण काय लिहू शकतो? IG प्लस IS. I इज इक्वल टू काय लिहू शकतो? IG प्लस IS. याला इक्वेशन नंबर 1 देऊन ठेवू. याचा खूप काम येणार आहे समोर. तर I इज इक्वल टू IG प्लस IS कसा आला समजला? की टोटल करंट I येत आहे इज इक्वल टू त्याच्यापासूनच IG आणि IS करंट जात आहे. तर येणारा करंट आणि जाणाऱ्या करंट हे दोघांची सम काय असते? इक्वल असते. तर येणारा करंट I इज इक्वल टू जाणाऱ्या करंटची सम, म्हणजे IG प्लस IS हे जाणारा करंट आहेत जंक्शनपासून, त्यांची सम
काय येईल आय इज इक्वल टू आय जी प्लस आय एस. सो देअरफोर आपल्याला इथून आय एस म्हणजे शंट रेजिस्टन्सचा जर करंट काढायचा जर असेल तर काय करता येईल, हा जो आय जी आहे ह्या आय जीला लेफ्ट हँड साईडला घेऊन जा तेव्हाच आय एस निघेल. तर आय एस इज इक्वल टू आय जीला लेफ्ट हँड साईडला जर नेला तर तो काय होईल प्लसचा मायनस होईल. इथे प्लस आहे लेफ्ट हँड साईडला जाईल तर मायनस. सो देअरफोर आय एस इज इक्वल टू आय मायनस आय जी मिळेल. आय एस इज इक्वल टू काय मिळेल आय मायनस आय जी. तर आपण शंट रेजिस्टन्समधून जाणारा करंट फाइंड केला जो किती आला आय मायनस आय जी. काय आला आय मायनस आय जी. इथपर्यंत क्लिअर झाला. तर क्लिअर झाला का? ओके. त्यानंतर डायग्राममध्ये आपण बघितलंच आहे की गॅल्व्हनामीटर हा जो गॅल्व्हनामीटर आहे याला पॅरललमध्ये काय लागला आहे शंट रेजिस्टन्स लागला आहे. बरोबर आहे. म्हणजे गॅल्व्हनामीटर आणि शंट रेजिस्टन्स, गॅल्व्हनामीटरचा रेजिस्टन्स जी आणि शंट रेजिस्टन्स एस दोन्ही एकामेकाला कसं आहेत पॅरलल. आणि आपल्याला एक गोष्ट माहीत आहे की जेव्हा दोन गोष्टी पॅरलल असतील तेव्हा त्यांच्या मधामधला व्होल्टेज म्हणजेच पोटेन्शियल डिफरन्स हा कसा असते सेम असते. म्हणजेच गॅल्व्हनामीटरचा पोटेन्शियल डिफरन्स म्हणजेच व्होल्टेज आणि शंट रेजिस्टन्सचा व्होल्टेज हे दोन्ही कसं असतील इक्वल. मग आपल्याला हाय माहीत आहे की व्ही इज इक्वल टू काय होते आय आर. व्ही इज इक्वल टू काय होते आय आर. म्हणजे त्याचा अर्थ आय म्हणजे करंट कुठून ज्या ठिकाणून जात आहे तो करंट आणि त्याचाच रेजिस्टन्स. तर आपण जो काय व्होल्टेज आहे व्होल्टेज कोणाला घेतलो गॅल्व्हनामीटरचा. गॅल्व्हनामीटरचा घेतलो व्होल्टेज याचा अर्थ गॅल्व्हनामीटरमधून जाणारा करंट जो किती असते आय जी इंटू गॅल्व्हनामीटरचा रेजिस्टन्स किती जी. म्हणून आपण काय लिहिला इथे काय येईल व्ही जी इज इक्वल टू व्ही एस. तर व्ही जीच्या ठिकाणी काय लिहू शकतो आपण जी इंटू आय जी. जी का बरं गॅल्व्हनामीटरचा रेजिस्टन्स आणि आय जी का बरं गॅल्व्हनामीटरमधून जाणारा करंट इज इक्वल टू व्होल्टेज ऑफ शंट रेजिस्टन्स. व्होल्टेज ऑफ शंट रेजिस्टन्स तर शंट रेजिस्टन्समधून जाणारा करंट आय एस इंटू शंट रेजिस्टन्सचा रेजिस्टन्स किती आहे एस. जो शंट आहे त्या शंटचा रेजिस्टन्स किती एस. म्हणून आपण काय लिहिला जी इंटू आय जी इज इक्वल टू एस इंटू आय एस लिहू शकलो. सो देअरफोर जी इंटू आय जी इज इक्वल टू एस इंटू आय एस म्हणजे आताच फाईन केला आपण बघा. आय एस इक्वल टू काय होते आय मायनस आय जी. म्हणून ह्या आय एसच्या ठिकाणी आपण काय लिहू शकतो आय मायनस आय जी. आय एसच्या ठिकाणी काय लिहू शकतो आय मायनस आय जी. तर देअरफोर याच इक्वेशन जो आहे ह्या इक्वेशनला आपण असंही लिहू शकतो यस इंटू आय मायनस आय जी इज इक्वल टू जी इंटू आय जी. लिहिता येईल का? लिहिता येईल. सो देअरफोर या मधामध्ये आपण शंटमधून जाणारा करंट तर फाईंड केला. यावरून आपण शंटचा रेजिस्टन्स फाईंड करू. शंटच्या रेजिस्टन्सला आपण कशाने डिनोट केला यसने. तर यस इज इक्वल टू हा पूर्णच्या पूर्ण ब्रॅकेटमध्ये जो ब्रॅकेट आहे मल्टिप्लायमध्ये त्याला राईट हँड साईडला घेऊन जावं लागेल. आणि जेव्हा हा ब्रॅकेट राईट हँड साईडला जाईल तर कुठे जाईल डिवाईडमध्ये. डिवाईडमध्ये जाईल तर हाच काय होईल राईट हँड साईडला आय जी आहेच त्याच्या डिवाईडमध्ये ब्रॅकेट जाईल तर हा काय होईल आय जी मायनस आय मायनस आय जी. काय होईल आय मायनस आय जी इंटू याच्या मल्टिप्लायमध्ये इथे काय राहील जी राहील. काय राहील जी. हे समजला की नाही. सो देअरफोर यामध्ये जर बघितला आपण तर हा जो एस फाईन करायचा आहे म्हणून याच्यासोबतचा जो ब्रॅकेट आहे हा मल्टिप्लायमध्ये आहे लेफ्ट हँड साईडला जाईल तर डिवाईडमध्ये जाईल. म्हणून आपण याला कसं लिहिला एस इज इक्वल टू आय जी डिवाइड बाय आय मायनस आय जी इंटू जी. आय जी डिवाइड बाय आय मायनस आय जी इंटू जी. आणि याच्यावरून आपण काय फाईंड करू शकतो शंट रेजिस्टन्स. आणि शंट रेजिस्टन्स जेवढा कमी येईल तेवढा त्या ॲमीटरची रेंज म्हणजे करंटची रेंज कशी असेल जास्त. म्हणून आपण ह्या इक्वेशनवरून करंटची रेंजसुद्धा कॅल्क्युलेट करू शकतो. ह्या इक्वेशनमधून आपण काय फाईंड करायचं अगोदर शंट रेजिस्टन्स यस. आणि यस मिळाल्याच्या नंतर जेवढा शंट रेजिस्टन्स कमी असेल तेवढा तुमची करंटची रेंज कशी राहील जास्त. म्हणून रेंज ऑफ करंटसाठी हा इक्वेशनचा आपण काय यूज करू शकतो यूज करू शकतो. काय करू शकतो यूज करू शकतो. क्लिअर राहील लक्षात. ओके. त्यानंतर याच्या मधामध्ये काय कन्सिडरेशन करू आपण आणि त्यावर आपण वेगवेगळ्या व्हॅल्यू फाईंड करू शकतो. जसं पहिलं कन्सिडरेशन असं आहे केस नंबर 1मध्ये बघा की इफ करंट आय इज
एन टाइम्स ऑफ करंट आय जी. जर का समजा येणारा जो करंट आहे तो 1000 मिली ॲम्पियर आहे, बरोबर आहे, आणि जाणारा म्हणजे आय जीमधला जो करंट आहे हा 10 मिली ॲम्पियर असते, आपण घेतला होता आपल्या एक्झाम्पलमध्ये. म्हणजे याचा अर्थ हा जो आय करंट आहे, हा आय करंट ह्या आय जीचा करंट म्हणजे कोणता आयचा करंट 10 मिली ॲम्पियरच्या 100 टाइम्स आहे. किती टाइम्स आहे? 100 टाइम्स. म्हणून आपण असं म्हणू शकतो की करंट आय इज एन टाइम्स ऑफ करंट आय जी राहू शकते. म्हणजेच करंट आय इज एन टाइम्स ऑफ करंट आय जी. तर आय इज इक्वल टू एन आय जी होईल. आय इक्वल टू एन आय जी. सो देअरफोर आता जसं आपण इक्वेशन फाईंड केला, एस इज इक्वल टू आय जी डिवाइड बाय आय मायनस आय जी इंटू जी. आणि आपल्याला इथे जो काही व्हॅल्यू मिळाली ही व्हॅल्यू कशी मिळाली? आयची. तर ह्या इक्वेशनमध्ये पुट करा. ह्या इक्वेशनमध्ये जर पुट केला तर एस इज इक्वल टू आय जी डिवायडेड बाय आयच्या ठिकाणी काय येईल? एन आय जी. ह्या आयच्या ठिकाणी काय येईल? हा जो आय आहे ह्या आयच्या ठिकाणी काय लिहू शकतो आपण? एन आय जी. कारण का आय इज इक्वल टू एन आय जी होते. तर एन आय जी मायनस आय जी इंटू काय आहे? जी. इंटू काय आहे? जी आहे. बरोबर आहे. सो देअरफोर यामध्ये जर बघितला तर ह्या जीने ब्रॅकेटला मल्टिप्लाय कराल तर जी इंटू आय जी मिळेल. जीने ब्रॅकेटला मल्टिप्लाय केला तर जी इंटू आय जी. आणि डिवाइडमध्ये ह्या दोघांमधून आय जी जर कॉमन जर काढला तर आय जी कॉमन काढल्यामुळे ते काय उरेल? एन मायनस वन. तर एन मायनस वन इंटू काय उरेल? आय जी. सो देअरफोर आय जी अँड आय जी कॅन्सल. तर एस इज इक्वल टू काय मिळेल? जी डिवाइड बाय एन मायनस वन. एस इक्वल टू काय मिळेल? जी डिवाइड बाय एन मायनस वन. तर तुम्हाला जर का समजा गॅल्व्हनामीटरचा रेजिस्टन्स माहीत असेल आणि करंट टोटल करंट गॅल्व्हनामीटरच्या करंटच्या किती टाइम्स आहेत तो जर माहीत असेल तरीच असेल त्यावेळीसुद्धा तुम्ही शंट रेजिस्टन्स फाईंड करू शकता. त्यावेळीसुद्धा आपण काय फाईंड करू शकतो? शंट रेजिस्टन्स जी एस फाईंड करू शकतो. इथपर्यंत समजला? राहील लक्षात? ओके. सेकंड कन्सिडरेशन असं आहे की आपल्याला माहीत आहे की इफ आय एस इज द करंट थ्रू शंट रेजिस्टन्स. आपल्याला माहीत आहे की जर का समजा जो करंट आहे जो काही समजा आपण जो शंट म्हणून जाणारा करंट आहे तो शंट म्हणून जाणारा करंट किती आहे? आय एस आहे. आणि आपण आताच थोड्या वेळा अगोदर वर बघितला होता की जी आय जी इज इक्वल टू काय होते? यस आय एस. जी आय जी इज इक्वल टू काय होते? यस आय एस. आता आपल्याला काय फाईंड करायचं आहे? आपल्याला टोटल करंट आणि शंट रेजिस्टन्सचा रेशिओ फाईंड करायचा आहे. काय फाईंड करायचा आहे? रेशिओ. म्हणून मी काय करतो, हा जो आय जी आहे जो जी सोबतचा आय जी आहे ह्या आय जीची व्हॅल्यू फाईंड करतो. कुठून? फ्रॉम इक्वेशन 1. हा बघा यामध्ये फ्रॉम इक्वेशन 1 आपल्याला मिळाला होता. काय मिळाला होता? आय इज इक्वल टू आय जी प्लस आय एस मिळाला होता. इथून आपल्याला आय जीची जर व्हॅल्यू पाहिजे असेल तर मला काय करावं लागेल? ह्या आय एसला लेफ्ट हँड साईडला घेऊन जावं लागेल तेव्हाच आय जी मिळेल. जर मी लेफ्ट हँड साईडला आय एसला घेऊन गेलो तर आय जी इज इक्वल टू काय मिळेल आपल्याला? आय मायनस आय एस. अरे आय एस प्लस आहे लेफ्ट हँड साईडला जाईल तर मायनस. तर काय मिळेल? आय मायनस आय एस मिळेल. आय मायनस काय मिळेल? आय एस मिळेल. सो देअरफॉर आय जीची व्हॅल्यू जी मिळाली आय मायनस आय एस फ्रॉम इक्वेशन नंबर 1 मी ह्या आय जीच्या ठिकाणी पुट करतो. मी ह्या आय जीच्या ठिकाणी आय मायनस आय एस जर पुट केला तर काय येईल इथे? जी इंटू ब्रॅकेटमध्ये आय मायनस आय एस इज इक्वल टू एस आय एस मिळेल. तर इज इक्वल टू एस आय एस मिळाल्यानंतर ह्या जीने ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा. जीने ब्रॅकेटला मल्टिप्लाय जर केला तर काय येईल? जी इंटू आय जी आय मायनस जी इंटू आय एस जी आय एस मिळेल की नाही? काय मिळेल? जी इंटू आय जी आय मायनस जी इंटू आय एस जी आय एस इज इक्वल टू एस आय एस आहेच. तर जी इंटू आय मायनस जी आय एस इज इक्वल टू एस आय एस आहे. सो देअरफोर आपण काय करू? आय एसकडे आय एसची टर्म घेऊन जाऊ. आय एसकडे आय एसची टर्म गेला तर या इक्वेशनवरून आपल्याला काय मिळेल? ह्या इक्वेशनवरून आपल्याला मिळेल की जी इंटू आय इज इक्वल टू राईट हँड साईडला काय आहे? एस आय एस आहेच. मायनस जी आय एस राईट हँड साईडला जाईल तर प्लस जी आय एस होईल. काय होईल? प्लस जी आय एस. आणि राईट हँड साईडला प्लस एस आय एस तर ऑलरेडी आहेच. सो देअरफोर जी आय ह्या इक्वेशनवरून काढला आपण. जी आय इज इक्वल टू
मायनस जी आय एस राईट हँड साईडला गेला तर प्लस जी आय एस प्लस यस आय एस काय होईल प्लस एस आय एस. समजला इथपर्यंत? क्लिअर राहील लक्षात? ओके. देन तर आपल्याला जी आय इज इक्वल टू एस आय जी प्लस एस आय एस प्लस जी आय एस निघाला. कसं निघाला आताच फाईन केला आपण. सो देअरफॉर यावरून मला सांगा काय कॉमन निघते. आय एस कॉमन निघेल म्हणजे इथे काय उरेल जी आय इज इक्वल टू आय एस जर कॉमन निघाला तर इथे मिळेल यस प्लस जी. काय मिळेल यस प्लस जी इंटू काय कॉमन निघाला आय एस. जी आय इज इक्वल टू आय एस कॉमन निघाला तर एस प्लस जी इंटू आय एस. बट देअरफॉर याच इक्वेशनला आपण असंही लिहू शकतो की यस प्लस जी इंटू आय एस इज इक्वल टू जी आय. अरे लेफ्ट हँड साईडला राईट हँड साईड आणि राईट हँड साईडला लेफ्ट हँड साईड लिहू शकतो. या टाईपने लिहू शकला तर आपल्याला काय इक्वेशन मिळाला. आपल्याला इक्वेशन मिळाला यस प्लस जी इंटू आय एस इज इक्वल टू जी आय. काय मिळाला यस प्लस जी इंटू आय एस इक्वल टू जी आय. सो देअरफॉर आपल्याला रेशिओ पाहिजे होता शंट करंटचा आणि टोटल करंटचा. म्हणून आपण हा जो डिवाईडमधला या साईडचा जो मल्टिप्लायमधला आय आहे हा लेफ्ट हँड साईडला आणला तर डिवाईडमध्ये. सो डिवाईडमध्ये येईल. सो देअरफॉर या लेफ्ट हँड साईडला बघाल तर आय एस ऑलरेडी आहेच. याच्या डिवाईडमध्ये आय येईल तर लेफ्ट हँड साईडला आय येईल तर याच्या डिवाईडमध्ये म्हणजे आय एस डिवाईड बाय काय होईल आय इज इक्वल टू आय जर लेफ्ट हँड साईडला आणला तर राईट हँड साईडला तर फक्त जी उरेल आणि राईट हँड साईडला जी उरेल तर ह्या आय एस सोबत हा जो ब्रॅकेट आहे ह्या ब्रॅकेटला जर राईट हँड साईडला नेला तर तो कुठे जाईल डिवाईडमध्ये. कुठे जाईल डिवाईडमध्ये. तर डिवाईडमध्ये गेल्यानंतर आपल्याला काय मिळेल शंटमधून जाणारा करंट आणि टोटल करंटचा रेशिओ मिळेल जो किती आला जी डिवाईड बाय एस प्लस जी. किती मिळेल जी डिवाईड बाय एस प्लस जी. सो देअरफॉर आय एस डिवाइड बाय आय इज इक्वल टू जी डिवाइड बाय एस प्लस जी मिळेल. ओके. अरे समजला का. तर टोटल करंट आय लेफ्ट हँड साईडला आला डिवाईडमध्ये गेला तर आय एस डिवाइड बाय आय इज इक्वल टू जी डिवाइड बाय एस प्लस जी मिळेल. तर असा आपण गॅल्व्हनोमीटरचा यूज करून ॲमीटर बनवू शकतो आणि ॲमीटर बनवल्यानंतर आपण अशा टाईपने करंट फाइंड करू शकतो. राहील लक्षात? ओके. तर या व्हिडिओमध्ये आपण इथपर्यंतच घेऊ. गॅल्व्हनोमीटरचा व्होल्टमीटर कसा होईल तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. ओके. थँक्यू.